नमस्कार मंडळी. गेली 13 वर्ष मी कॉर्पोरेटमध्ये काम करतो आहे. आता 14 वर्ष सुरू आहे. ती पण मे महिन्यामध्ये संपेल. खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या, शिकतो आहे, अजूनही शिकणार आहे पुढे. कारण सध्या तरी जॉबच करायचं आहे. तर एक गोष्ट आहे जी खूप मनाला भरपूर दिवस त्रास देते. ती म्हणजे खरोखरच मी जे काम करतो आहे, जे पण मी जॉब करतो आहे एखाद्या कंपनीसाठी, ते गरजेचं आहे का? खरोखरच मी ज्या कंपनीसाठी काम करतो आहे त्या कंपनीचं विजन क्लिअर आहे का? खरोखरच माझं या कंपनीमध्ये पुढील 5 ते 10 वर्षात चांगली ग्रोथ आहे का? हे सगळे प्रश्न ज्यावेळेला आपण स्वतःला विचारतो, त्याच वेळेला आपण एक चांगला प्रोफेशनल म्हणून त्या ठिकाणी काम करतो. बाकी सर्व काही आपण जे विचार करतो, निगेटिव्हिटी आपल्यामध्ये आणतो, ह्याच्यामुळे काहीच होत नाही पुढे. पण हे 3 ते 4 प्रश्न स्वतःला विचारा. मी कोणत्याही कॉर्पोरेटचं किंवा काय बढाई किंवा चढाई किंवा त्यांचे खालीपणा सांगत नाही. हे आता आपण जॉब करताना आपल्यावर डिपेंड आहे की आपण त्या कंपनीसोबत कसं, किती वर्ष आणि कसं अलाइन आहोत. तरच तुम्हाला पुढे काय करायचं याबद्दल तुम्हाला क्लॅरिटी येईल. नाही तर तुम्ही फक्त जे पण काही तुमची कामाची वेळ आहे तेवढं काम करत बसाल. नथिंग विल चेंज. नथिंग विल चेंज. भरपूर वर्ष एकाच पोझिशनवर काम करत राहाल. 5% 10% इन्क्रीमेंट होत राहील आणि तेच होत राहणार आहे. सो पुढची 5 ते 10 वर्ष त्या कंपनीचं माझ्यासोबत काय विजन आहे, माझी ग्रोथ कंपनी माझ्या ग्रोथबद्दल काय विचार करते, याचा विचार आपण केला पाहिजे. तरच आपण पुढे जाऊ. तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर कमेंट करून सांगा. माझं 13 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, त्या हिशोबाने सांगू. काही लोकांचा जास्त एक्सपिरियन्स असेल, काही लोकांचं कमीच नाही. ओके, थँक्यू. सायनिंग ऑफ. फ्लाईटचं टाईम झालं.